मागच्या आठवड्यात भरपूर सारे कॉन्टेंट रिलीज झाले. त्यामध्ये एक मराठी मूवी, 2 हिंदी मूवीज आणि एक वेब सिरीज रिलीज झालेले. आता कोणता कॉन्टेंट कसा आहे आणि तुम्हाला कोणता बघायला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण मी इंटरेस्टिंग अशा व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत असतो. बिना लांबडला होता व्हिडिओला डायरेक्ट सुरूच करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी बघितली जिलेबी मूवी, ज्यामध्ये स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे आणि पर्ण बेठे हे चेहरे आपल्याला दिसतील. मूवीचा ट्रेलर तर एकदम भारी वाटत होता. नावाप्रमाणेच गोल गोल फिरवाल्यात असं वाटत होतं. आणि ट्रेलर मध्ये तर आपल्याला अंदाज पण लावता येत नव्हता की काय असणार आहे मूवीमध्ये. मूवीची स्टोरी सुभेदार या उद्योगपती कुटुंबाच्या भोवती फिरते. 1500 कोटी रुपयांचं व्यावसायिक साम्राज्य असलेले हे कुटुंब आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना, पोलीस अधिकारी विजय करमरकर म्हणजे स्वप्नील जोशी करत असलेला तपास आणि गुढतेने भरलेलं सगळं कथानक यामधला थरार तुम्हाला फर्स्ट हाफ मध्ये बघायला मिळते. पण सेकंड हाफ मध्ये तेवढा त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. सुभेदार कुटुंबाच्या जाव्याचा खून झालेला असतो. तो खून नेमका कुणी केला याचं उत्तर आपल्याला सिनेमामध्ये बघायचं आहे. या खुनाभोवती त्याच्या घरातला मोठा मुलगा उद्योगपती सौरभ सुभेदार आणि त्याची बायको जान्हवी सुभेदार म्हणजे प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे यांच्या अवतीभोवती सगळा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे. खुनामागची जी इन्व्हेस्टिगेशन दाखवल्या ते जरा असे इंटरेस्टिंग वाटत असते, पण मध्ये जरा बोर व्हायला चालू होते. मूवीमध्ये सस्पेन्स निर्माण करण्याचं काम मूवीचे डायरेक्टर नितीन कांबळे यांनी केलेलं आहे. पण स्क्रीन प्ले एवढा टाईट नसल्यामुळे मध्ये कंटाळायला चालू होते. मूवी स्लो वाटायला चालू होते. पण ओव्हरऑल मूवी बरा आहे, एवढं पण काही खास नाही. तुम्हाला जास्त इंटरेस्ट आला असेल ट्रेलर बघून तर तुम्ही बघू शकता, नाहीतर इग्नोर केला तरी पण चालेल. त्यानंतर आपण दुसरी मूवी बघितली इमर्जन्सी. कंगना रनौत, अनुपम खेर, सतीश कौशिक, मिलिंद सोमन, श्रेयस तळपदे आणि दर्शन पांड्या यांचे आपल्याला चेहरे या मूवीमध्ये दिसणार आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर हा मूवी बेतलेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला मूवी अखेर 17 जानेवारीला रिलीज तर झाला. 1929 ते 1984 पर्यंतचा कालखंड या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आधी कमालीची शांत तरी आतनं काहीशी बंडखोर अशी इमेज असणाऱ्या इंदिरा गांधी यांचं प्रभावी नेतृत्व या मूवीमधून आपल्याला बघायला मिळते. वडील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबरचे इंदिरा गांधी यांचे बिघडलेले संबंध, नेहरूंच्या निधनानंतर उत्तराधिकारी बनण्यासाठी काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष, इंदिरा यांच्या पदोपदी होणारी अवहेलना याही बाबी या मूवीमधून आपल्याला ठळकपणे दिसून येतात. लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनानंतर इंदिरा गांधी यांनी 1966 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. तरीही उपेक्षा, अवहेलनेनं त्यांची पाठ सोडली नाही. आणि त्याचबरोबर 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी जाहीर केलेली आणीबाणी हा या मूवीचा मेन फोकस पॉईंट होता. पण फक्त आणीबाणीवर हा मूवी केंद्रित नाहीये, त्यांच्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत या मूवी बेतलेला आहे. कंगना रनौत ही किती भारी ऍक्ट्रेस आहे हे या मूवी मधून आपल्याला दिसून येते. कंगना रनौत एक पॉलिटिशियन म्हणून तुम्ही हा मूवी बघायला गेला तर तुम्हाला नक्कीच आवडणार नाही, पण फक्त एक ऍक्टर म्हणून तुम्ही बघायला जावा, तुम्हाला हा मूवी नक्की आवडेल. या मूवीचा स्क्रीन प्ले एवढा टाईट ठेवण्यात आलाय त्यामुळे हा मूवी फास्ट पेस मध्ये रनिंग करतो. काही सीन्स तर एवढे फास्ट मध्ये जातात की तुम्हाला असं वाटतं की पळवलाय का काय मूवी. कंगना रनौत बरोबर अनुपम खेर, सतीश कौशिक, मिलिंद सोमन, श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका एकदम भारी आहेत. ओव्हरऑल मूवी चांगली आहे, बरे आहे, एकदा बघण्यासारखी मूवी नक्की आहे, तुम्ही नक्की बघू शकता. त्यानंतर आपण बघितला अभिषेक कपूर यांचा आझाद मूवी. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात अजय देवगनचा पुतण्या अमन देवगन आणि रवीना टंडे यांची मुलगी राशा थडानी. या मूवीमध्ये मेन लीड रोल मध्ये आहेत एक घोडा ज्याच्या भोवती ही सगळी स्टोरी फिरते. या मूवीची स्टोरी बेस्ड आहे 1920 मध्ये, जेव्हा भारतातील लोक इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यतेची लढाई लढत होते. तिथेच मध्य भारतात एक मुलगा ज्याचं नाव आहे गोविंद म्हणजे अमन देवगन, जो आपल्या बाबा बरोबर एका शाही परिवाराचा तबेला सांभाळते. त्याची ओळख होते जानकीशी म्हणजे राशा थडानीशी, जी त्याच शाही परिवारामधली मुलगी आहे. या मूवीमध्ये एक डाकू पण आहे ज्याचं नाव आहे विक्रम सिंग म्हणजे आपले अजय देवगन भाई, जो इंग्रजांच्या अत्याचारापासून गरिबांना वाचवून स्वतःला बागी समजायला लागलाय. त्याच्याकडे एक घोडा पण आहे ज्याचं नाव आहे आझाद. एक दिवस गोविंद कडून अशी चूक होते ज्यामुळे त्याला गाव सोडून जायला लागते आणि त्यावेळेस त्याची भेट होती आझाद बरोबर आणि विक्रम सिंग बरोबर सुद्धा. गोविंदच्या मनात आहे की आपण एकदा तरी घोड्यावर या बसायलाच पाहिजे आणि त्याची सवारी करायला पाहिजे. पण आझाद आपल्या सरदार शिवाय कुणालाच आपल्या पाठीवर बसून घेत नाही. गोविंद आझादची सवारी करणार का नाही आणि त्याचबरोबर गावातल्या लोकांना इंग्रजांपासून वाचू शकतील का नाही हे आपल्याला मूवी मध्ये बघायचं आहे. असली फालतूची स्टोरी आपण 90च्या दशकात बघत होतो, ती स्टोरी ही या मूवी मध्ये आपल्याला चिटकवण्यात आली. नेपो किड्सना लॉन्च करण्यासाठी कुठली पण स्टोरी काढतात आणि कुणाचं पण कुठलं पण पिक्चर काढतात, काय त्यांना चव राहिलेला नाही. बघा अभिषेक शर्मा म्हणजे रॉक ऑन सारखा मूवी बनवलाय, त्यांनी हा मूवी कसाला बनवला असेल हेच मला काय कळेना झाले. मूवी मध्ये बॅकग्राऊंड स्कोर पण ठीकठाकच होता, मूवीची स्टोरी पण किरकोळ होती. 2.5 तासाचा मूवी नुसता बोर झालेलो मी मूवी मधनं. कधी एकदा पिक्चर सोपतो कधी घरला जातो असं झालं मला. त्यामुळे तुम्ही पण या मूवीकडे जाऊ पण नका, ह्याचा रिव्ह्यू पण करत नाही आपण. तुम्हाला एवढं सांगतो हे मूवी बघण्यापेक्षा घरात कुठला तरी दुसरा चांगला जुना पिक्चर बघा, ह्या मूवीला सप्प इग्नोर करू शकता. त्यानंतर आपण बघितली पाताल लोक सीझन 2 सिरीज, जी अमेझॉन प्राईम वर रिलीज झाला. पाताल लोकचा पहिला सीझन मला लय आवडलेला, एक नंबर होता. त्यावेळेस आम्ही वाट बघायला दुसरा सीझन कधी येणार. 4 वर्षानंतर आज आपल्याला बघायला मिळालं. या सीझन मध्ये आपल्याला 8 एपिसोड बघायला मिळतात जे 40-40 मिनिटाचे आहेत. पहिल्या सीझन नंतर दुसऱ्या सीझनची स्टोरी
स्टोरी तिथनच पुढे चालू होत नाही. या सिरीजची स्टोरी पूर्णपणे वेगळी दाखवली आहे. सिरीज मध्ये जयदीप अलाहाबाद म्हणजे हाथीराम चौधरी जमना पारच्या पोलीस ठाण्यामध्ये इन्स्पेक्टर आहेत, तर इश्वाक सिंग म्हणजे त्यांचा ज्युनियर अन्सारी आता एसीपी बनलाय. नागालँड मध्ये एका महत्वाच्या शिखर परिषदेच्या दरम्यान एक खून होतो. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यामुळे एसीपी अन्सारींना ही केस देण्यात आली. एसीपी अन्सारी हाथीराम चौधरीला सोबत घेऊन नागालँडला जातात. मग पुढे काय होतं, खुनी सापडतो का नाही आणि कोण असणार आहे खुनी हे आपल्याला या सिरीज मध्ये बघायला मिळणार आहे. या सिरीज मध्ये आपल्याला अनावश्यक ड्रामा, मोठ्या आवाजाचे लाऊड बॅकग्राऊंड स्कोर, अनावश्यक सीन्स असलं काही बघायला मिळत नाही. प्रॉपर कंटेंट वर फक्त लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. जयदीप अलाहाबादचा परफॉर्मन्स एक नंबर आहे सिरीज मध्ये. त्याचबरोबर ईशान सिंगचं पण काम भारी आहे. त्याचबरोबर तिलोत्तमा शोमे नागालँडच्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका केल्या त्यांनी, ती पण एक नंबर केल्या. त्याचबरोबर सिरीज मध्ये जे नागालँडचे कॅरेक्टर्स दाखवलेत ना ते प्रॉपर तिथलेच लोक घेतलेत. ज्यातले काही लोक ऍक्टर पण नाही आहेत त्यांना पण सिरीज मध्ये काम दिले आणि त्यांनी पण परफॉर्मन्स एक नंबर दिलाय. ओव्हरऑल सीझन 1 पेक्षा सीझन 2 एक नंबर आहे. मी तुम्हाला नक्की रेकमेंड करतो की ही सिरीज नक्की बघा. हे होते मागच्या आठवड्यात रिलीज झालेले कंटेंट. मला आवडणारे कंटेंट कोणते होते ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.